नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या अपात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने द्यावी असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहेत। त्याबद्दलची सविस्तर माहिती। पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चंद्रपूर व बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतीचे नुकसान झाले आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने करण्यात यावी। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादित कालावधीत कारणे न देता अपात्र ठरवले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यासंदर्भात 31 ऑगस्ट पर्यंत कार्यवाही करण्याचे निर्देशही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। मंत्रालयात चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप आणि रब्बी पिकासंदर्भात संबंधित कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला। यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात माहिती दिली आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना कंपनी प्रतिनिधींना दिल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम 2023 चे 119 कोटी तर खरीप हंगामातील 55 कोटी रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित 127 कोटी 74 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे। याबद्दल सर्वच लोकप्रतिनिधींची धनंजय मुंडे यांचे आभार मानले। श्री धनंजय मुंडे म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत ओरिएंटल पीक विमा कंपनीकडे एकूण 3,50,969 शेतकरी अर्जाद्वारे सहभागी झाले आहेत। विमा कंपनीने 3,41,233 पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना तातडीने निधी वितरित करावा तसेच मानवी दृष्टीने आणि अपात्रतेची कारणे वेळेत शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधित 9,736 शेतकऱ्यांना तातडीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी। त्यांना भरपाईपोटी 208 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। त्यापैकी 80 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून 127 कोटी रुपये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 2051 शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त असून 2030 शेतकऱ्यांचे सर्वेक्षण झाले आहे। ज्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले नाही त्याची कारणे तात्काळ सादर करावीत। तसेच अपात्र ठरविलेल्या 1318 शेतकऱ्यांना देखील भारतीय कृषी विमा कंपनीने पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी। दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपन्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना श्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडून पीक विमा कंपनीबाबत हरकती दाखल करण्यास 73 तासापैकी जास्त उशीर झाला असेल किंवा तसेच ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व तक्रारी ग्राह्य धरून 31 ऑगस्ट पर्यंत अपात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र ठरवून विम्याची रक्कम अदा करण्याचे आदेश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।